नमस्कार, मी अरविंद खड. तुम्ही पाहत आहात महाटॉक्स लाईव्ह. या लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या लाईव्हमध्ये घेणार आहोत. त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना आज मुंबई हायकोर्टाकडून नोटीस आलेली आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. आजचा त्यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशीच मनोज जरांगे पाटील यांना जे आहे हायकोर्टाने नोटीस दिली. त्याचप्रमाणे राज्य सरकारला सुद्धा निर्देश दिलेले आहेत. ती नोटीस नक्की काय आहे हे सुद्धा आपण या जाणून घेणार आहोत. त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती म्हणजे मराठा समाजाचा जो मोर्चा आहे किंवा आंदोलन जे मुंबईत येणार आहे, त्याचप्रमाणे आता ओबीसी समाजाने सुद्धा 26 तारखेला मुंबईत धडकण्याचा इशारा दिलेला आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे. ते सुद्धा 26 तारखेला मुंबईत येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. नक्की प्रकाश शेंडगे अजून काय काय बोललेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतरची तिसरी बातमी म्हणजे राष्ट्रवादीची संदर्भात आहे. खरं तर आज रोहित पवारांची ईडीची चौकशी सुरू झालेली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून जे आहे ते रोहित पवार मुंबईतल्या ईडी कार्यालयामध्ये आहेत. या संदर्भात सुद्धा अजून ही चौकशी सुरू आहे. किती वाजता संपते चौकशी या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतरचा चौथी बातमी आहे ती म्हणजे विरोधकांच्या इंडिया आघाडीला पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसलेला आहे. आम आदमी पार्टीने एकला चलोचा नारा दिलेला आहे. आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापूर्वी ममता बॅनर्जी यांनी सुद्धा एकला चलोचा नारा दिला होता. लोकसभेच्या जागा वाटपामधून जे होते ते इंडिया आघाडीमध्ये मतभेद आहेत आणि त्याच आधारावरती जे आहे तो इंडिया आघाडीला एक मोठा धक्का मानला जातोय. या संदर्भात आपण सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि 5वी बातमी आहे ती अर्थातच 10वी-12वीच्या परीक्षा जे विद्यार्थी आहेत त्यांना आता परीक्षेसाठी वाढीव वेळ वेळ जो आहे तो मिळणार आहे. तो वाढीव वेळ नक्की किती आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आता पहिल्या बातमीकडे आपण वळतो आणि ती बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांना आज मुंबई हायकोर्टाकडून नोटीस आलेली आहे. आज खरं तर या संदर्भात जी सुनावणी पार पडली त्याची याचिका जी होती ती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती. आपण बघितलं तर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भात विरोध दर्शवलेला आहे. कारण गुणरत्न सदावर्ते यांनी याआधी सुद्धा मराठा समाजाला जे मोर्चे निघाले होते त्याला सुद्धा विरोध केला होता. मराठा आरक्षण असं मिळणार नाही. ती राज्याची बाब नाही तर त्यासाठी केंद्रात कायदा करावा लागेल असं सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं होतं. आणि मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये येऊन देऊ नका, त्यांना रोखा यासाठी गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते हायकोर्टामध्ये गेले होते. त्यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि त्याच याचिकेवरती आज सुनावणी पार पडली. ही सुनावणी पार पडली त्यावेळेस कोर्टाने असं सांगितलं की न्यायालयाने असं सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांना ही आम्ही नोटीस जारी करत आहोत. मुंबईत मराठा आंदोलन येणार आहे त्यावेळी जेव्हा हजारो बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्यास मुंबईतलं जे दररोजचं जनजीवन आहे ते विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आणि याच गोष्टीवरती जे आहे ते राज्य सरकारला सुद्धा निर्देश आज हायकोर्टाने दिले. त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांना या संदर्भात नोटीस दिलेली आहे. आता राज्य सरकार या संदर्भात काय भूमिका घेतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं या संदर्भात काही कायदेशीर उत्तर येतं का किंवा ते काय आपली भूमिका मांडतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे. खरं तर राज्य सरकारला जे आहेत असे निर्देश दिल्यामुळे राज्य सरकारने सुद्धा आपली बाजू जी आहे ती मांडली. परंतु यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे याचिकाकर्ते जे गुणरत्न सदावर्ते होते त्यांची जी याचिकेवरील ही सुनावणी आहे जी आज पार पडलेली ती पुढील 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आलेली आहे. परंतु त्याबरोबर कोर्टाने असं सुद्धा सांगितलं की जर गरज वाटली तर गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा हायकोर्टात येऊ शकतात आणि ते आपलं म्हणणं मांडू शकतात. एकंदरीतच 2 आठवड्याची तहकूब असली तरी कुठेतरी गुणरत्न सदावर्ते यांना या बाबतीत काही मुभा सुद्धा देण्यात आलेली आहे. परंतु महत्वाची हे बाब म्हणजे या संदर्भात जेव्हा राज्य सरकारकडून महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी जेव्हा बाजू मांडली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे म्हणजेच राज्य सरकारकडे अद्याप कुठलेही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनाची परवानगी मागणारं पत्र आलेलं नाहीये. हजारो लोक मुंबईच्या दिशेने येत आहेत हे खरं असलं तरी राज्यात
प्रत्येकाला आंदोलन करण्याची मागणी करण्याची परवानगी आहे, परंतु अशा कुठल्याही प्रकारची परवानगी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी मागितलेली नाहीये. त्यामुळे निश्चितच जसं हायकोर्टाने सांगितलंय, की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. ते कुठेतरी महाधिवक्त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडनं आश्वासन करण्यात आलंय, की राज्य सरकार या संदर्भात ठोस पावलं उचलायला तयार आहेत. पण त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा सांगितलं, की जे पोलीस प्रशासन असेल किंवा जे इतर प्रशासन असेल, त्यांच्यावर या सगळ्यांचे अधिकार अबाधित राखण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही एखादं पाऊल उचलू आणि त्यानंतर जर त्याचे विपरीत परिणाम झाले, तर त्याची जबाबदारी कुणाची? हा देखील प्रश्न जो आहे तो महाधिवक्त्यांनी राज्य सरकारतर्फे मांडला. आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात करण्याआधी जेव्हा वेळोवेळी पत्रकार परिषद घेतला किंवा त्यांनी आपली भूमिका जाहीर केली, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलंय, की अंतरवली सराटीत जो प्रयोग केला, पोलीस लाठीचार्ज झाला, तो प्रयोग राज्य सरकारने पुन्हा करण्याचा प्रयत्न करू नये. नाहीतर जे आहे ते राज्य सरकारनी जर असा प्रयत्न केला तर मराठे त्याला विरोध करतील, अशा प्रकारचं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. एकंदरच ही नोटीस आल्यानंतर आता मराठा आंदोलक जे आहे किंवा कशा प्रकारे आक्रमक होतात, त्याचप्रमाणे राज्य सरकारकडनं नक्की काय पावलं उचलली जातात. मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती त्या संदर्भात खरं तर राज्य सरकारकडनं जे मागासवर्ग आयोग आहे त्यांच्याकडनं जे सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे कालपासूनच. या संदर्भातला अहवाल सुद्धा 31 जानेवारीपर्यंत येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावरती काल प्रतिक्रिया दिली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की हा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेतलं जाईल आणि नंतर मग मराठा आरक्षणासंदर्भात जो आहे तो निर्णय होईल. परंतु मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम असल्या कारणाने आज त्यांच्या आंदोलनाचा हा 5वा दिवस आहे. खरं तर उद्या हे आंदोलन मुंबईच्या वेशीवर म्हणजेच रायगड जिल्ह्यातल्या पनवेल इथं येणार आहे. त्यानंतर ते नवी मुंबई आणि नवी मुंबईतून पुढे मुंबईकडे मार्गस्थ होईल. परंतु आता ही नोटीस आल्यामुळे कुठेतरी राज्य सरकारकडनं यावरती काय कारवाई केली जाते किंवा मनोज जरांगे पाटील या नोटीसला नक्की काय उत्तर देतात हे आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान या बातमीवरती आपलं लक्ष असणारच आहे, कारण उद्या जे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या वेशीवरती येणार आहेत. तर ही सुद्धा एक महत्वाची बातमी होती. त्यानंतरच्या दुसऱ्या बातमीकडे आपण वळतोय. अर्थातच ती बातमी आहे ती म्हणजे ओबीसी मोर्चाची. खरं तर मराठा आरक्षणाची मागणी सुरू झाल्यापासूनच जे आहे ते ओबीसी नेत्यांनी मराठ्यांना कुणबी आरक्षण, तो हा डेटा आम्ही करेक्ट आरक्षण देऊ नका अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर राज्यातले मोठे नेते जे स्वतः ओबीसी नेते आहेत, छगन भुजबळ यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जी मागणी आहे सरसकट आरक्षणाची तिला विरोध केला होता. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या दोघांमध्येही वाकयुद्ध रंगलेलं आपण पाहिलेलं आहे. दोघांनी एकमेकांवरती टीका टिप्पणी केली. त्याचप्रमाणे इतर नेत्यांनी सुद्धा छगन भुजबळांनी अशा प्रकारचं वक्तव्य करायला नको पाहिजे होतं. यावरूनही खूप राजकारण रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु ओबीसी समाज मात्र जो आहे तो कुठेतरी आक्रमक झालेला आहे. जशी गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती, तसेच ओबीसी कडनं सुद्धा जे आहे ते हेमंत पाटील असतील त्यांनी सुद्धा याचिका दाखल केली होती. आणि आज प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं, की जर सरकारने 54 लाख कुणबी दाखल्याची आधी स्पष्टता द्यावी. त्याचप्रमाणे जर मराठे सुद्धा आपल्या आरक्षणाच्यासाठी आरक्षण मिळावं म्हणून जर 26 तारखेला मुंबईत येत असतील तर आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईत धडकू, असा थेट इशारा जो आहे तो प्रकाश शेंडगे यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय ओबीसी सेलचे जे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवडे यांनी सुद्धा या संदर्भात जी आहे ती खूप आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा असं सांगितलंय, की राज्य सरकार 54 लाख नोंदी सापडल्याचे सांगत आहे, परंतु त्यापैकी किती लोकांकडे आधीपासून कुणबी प्रमाणपत्र आहे आणि नवीन किती लोकांना असे प्रमाणपत्र दिले जाणार हे लपवून ठेवलं जाते ओबीसीपासून. आमच्या समाजाची देखील दिशाभूल केली जाते राज्य सरकारकडनं. निवडणुका येतील आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही जेव्हा येतील त्यावेळेस आम्ही राज्य सरकारला धडा शिकवू किंवा एकंदरीत मताच्या रूपाने आम्ही जे आहे ते राजकीय नेत्यांना धडा शिकवू, अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी सुद्धा घेतलेली आहे. एकंदरीतच आपण जर बघितलं तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे असतील किंवा जे डॉक्टर बबनराव तायवडे असतील यांनी कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. खरं तर 2 दिवसावरती
2 दिवसात मनोज जरांगे पाटील यांचं मराठा वादळ जे आहे ते मुंबईत धडकणार आहे आणि अशा परिस्थितीत ओबीसी समाजही कुठेतरी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. दोन्ही समाजामध्ये वादविवाद होऊ शकतात. यामुळे जे आहे ते कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यामुळे राज्य पोलीस प्रशासनामुळे पुढे जो आहे तो मोठा अडचण निर्माण होऊ शकते. कारण ह्या दोन्ही समाजाचे जे आहेत ते नेते किंवा आंदोलनकर्ते असतील ते आक्रमक झाल्यानंतर जर काही वादविवाद झाले तर पोलीस प्रशासनासमोर हे मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे या संदर्भात देखील काळजी घेण्याची पोलीस प्रशासन काळजी घेत आहे. परंतु ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे आहेत, त्यांनी मात्र जे कुणबी दाखले घेतील त्यांना ईडब्ल्यूएस मधून आरक्षण मिळणार नाही अशी सुद्धा भूमिका घेतलेली आहे. प्रकाश शेंडगे नक्की काय म्हणालेत आपण बघूया. डेटा आम्ही कलेक्ट करत आहोत. हा सगळा डेटा जो आहे तो आम्ही कोर्टामध्ये सादर करू आणि सगळं बोगस आरक्षण जे आहे ते या ठिकाणी, कारण गायकवाड कमिशननं सुद्धा आरक्षण सर्वेक्षण केलं होतं, पण सुप्रीम कोर्टाने ते स्पष्टपणे नाही म्हणून सांगितले की मराठा समाज हा कुणबीसुद्धा नाही आणि तो मागासवर्गीयसुद्धा ते मागासवर्गीय निकष पूर्ण करत नाही अशा प्रकारचा स्पष्ट आदेश जो आहे तो सुप्रीम कोर्टाने दिला आहे आणि तो आत्ता 5 मे 2021ला दिलेला आहे. म्हणजे एखादा समाज 2 वर्षात पुन्हा मागासवर्गीय कसा होऊ शकतो? आता 3 वर्षापूर्वी तर तुमचं सर्वेक्षण झालं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मागासवर्गीय तुम्ही सिद्ध झालेलं नाही आहे. मग 3 वर्षामध्ये असं काय झालं? आणि मागासवर्गीय म्हणजे काय? मागासवर्गीय पिढ्यानपिढ्या ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे. उदाहरणार्थ दाभिक समाज बांधवाचं तोंड बघितलं हे थोंकायचे मागं बसून, किंवा कुणबी समाज जो आहे कोकणामध्ये, तर हे पहा बच्चू आणि कडू, म्हणजे बच्चू त्यांचं नाव बच्चू पण आहे आणि आडनाव कडू पण आहे काय, आणि म्हणून त्यांना बच्चू आणि कडू मी म्हणलो काय समज, ते बोलण्याच्या विभागात ते आलेलं आहे, पण त्यांचं नाव जे आहे ते बच्चू कडू आहे. आणि ते नक्कीच ओबीसीसाठी ते गोड काटे बातमी जी आहे ती देतील अशी आमची अपेक्षा आहे. परंतु गेल्या 3-4 दिवसापासून बघतोय ते ओबीसीच्या अन्नात मातीच कालवायचं काम जे आहे ते बच्चू कडू करत आहेत. माझी विनंती आपल्यामार्फत बच्चू कडूंनी या ओबीसीच्या अन्नात माती कालवू नये. हा गरीब समाज आहे. शेवटी बच्चू कडूंना निवडून येण्यामध्ये सुद्धा या ओबीसींचा जो आहे तो मोठा वाटा त्यांना निवडून येण्यामध्ये सुद्धा झालेला आहे. आणि यापुढं सुद्धा जो आहे बच्चू कडूंना या ओबीसीच्या मताची नक्कीच आवश्यकता भासणार आहे. पण माझी अजून विनंती आहे त्यांच्याकडे की बा तुम्ही ह्या ओबीसीच्या अन्नात माती घालवू नये. त्यांच्या ओबीसीच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते कसं करता येईल, कसं ह्यांचं भविष्य कसं टिकवता येईल याच्यासाठी प्रयत्न त्यांनी करावा अशी आपल्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे. धन्यवाद. त्यामुळे हा सगळा डेटा जो आहे तो हा. तर आपण बघितलं प्रकाश शेंडगे यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की आरक्षणाच्या बाबतीत जो आहे तो आम्ही ओबीसी समाज हल्ला करणार आहोत. एकंदरीतच त्यांनी थेट इशारा दिलेला आहे. त्याचप्रमाणे ते असं म्हटले आहे की सरकारला जर या आरक्षणाच्या बाबतीत कुठलंही शानपण सुचलं नाही तर आम्ही 2024च्या निवडणुकीत जे आहे तो राजकीय नेत्यांना धडा शिकवू आणि सर्व मराठे जर कुणबी झाल्यावरती मराठा ही जमात नष्ट होईल असं एक मोठं वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे ओबीसी आणि दलित जर एकत्र आले तर आमची सामाजिक बळ वाढेल आणि त्यामुळे ओबीसी समाज कुठेतरी हे वाढल्यामुळे आम्ही आक्रमकपणे जे आहे ते आमची बाजू मांडू. त्याचप्रमाणे प्रकाश शेंडगे यांनी बच्चू कडू यांच्यावरती निशाणा साधलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की बच्चू कडूंना निवडून येण्यामध्ये ओबीसीच्या मतांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेऊन आमच्या ओबीसीच्या आरक्षणात किंवा अन्नात माती कालवू नये अशा प्रकारचा थेट इशारा प्रकाश शेंडगे यांनी बच्चू कडूंना सुद्धा दिलेला आहे. एकंदरीतच दोन्ही मोर्चे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे. ते 26 तारखेला मुंबईत येतीलच, परंतु ओबीसी समाज कुठेतरी आक्रमक झाल्यामुळे जर ओबीसी समाजाचा सुद्धा मोर्चा ऐनवेळी मुंबईत आला तर कायदा सुव्यवस्थेचा बोजबारा उडू शकतो, प्रशासनावर मोठा ताण येऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने कुठेतरी मार्ग काढावा अशी विनंती जी आहे ती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलेली आहे. एकंदरीत आता राज्य सरकारकडनं यावर काय पावलं उचलली जातात हे सुद्धा पाहावं लागेल. खरं तर 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जी आहे ती तातडीची बैठक घेतली होती वर्षा निवासस्थानी. त्यानंतर जे आहे त्या सर्वेक्षण सुरू
झालेला आहे. परंतु आता ओबीसी नेत्यांनी सुद्धा अशी आक्रमक भूमिका घेत जर मोर्चा किंवा आंदोलन काढण्याचा इशारा दिला असेल, तर राज्य सरकार पुढे जे आहे ते या दोन्ही समाजाचे जे प्रश्न आहेत किंवा जे म्हणणं आहे ते ऐकून घेऊन हे प्रश्न किंवा हे दोन्ही नेत्यांचे समाजातील नेत्यांचे जे म्हणणं आहे ते सोडवण्याचं मोठं आव्हान जे आहे ते राज्य सरकारपुढे असणार आहे. आता एकंदरीत या संदर्भात काय होतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. परंतु ओबीसी समाजाचा हा समाजाच्या नेत्यांनी दिलेला हा इशारा सुद्धा खूप महत्वाचा आहे. यानंतरच्या बातमीकडे आपण वळतोय आणि ती बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना आलेल्या ईडीच्या नोटीसची खरं तर या संदर्भात जे आहे ती गेल्या आठवड्यातच ईडीची धाड रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवरती पडली होती. एकंदरीतच त्यावेळी 6 ते 7 ठिकाणी ही धाड पडली होती आणि त्यानंतर जे आहे तो रोहित पवार यांना ईडीकडनं समन्स बजावण्यात आलं होतं आणि आज या संदर्भात जे आहे ती मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी होणार होती. खरं तर सकाळी 10 वाजल्यापासून ही चौकशी सुरू होणार होती. आपण जर बघितलं तर रोहित पवार जे आहेत ते या चौकशीसाठी पोहोचले होते. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे ज्या रोहित पवारांच्या आत्या आहेत, त्यांचा सुद्धा त्यांनी आशीर्वाद घेतला पाया पडून आणि मग ते ईडी कार्यालयात गेले. दरम्यान यावेळेस राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सगळे बडे नेते यामध्ये जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, त्याचप्रमाणे इतर जे नेते असतील, सुनील भुसारा असतील, हे सगळे नेते किंवा युवा नेते रोहित पाटील यांनी सुद्धा रोहित पवारांच्या समर्थनार्थ जे आहे ते ईडी कार्यालयाबाहेर ते गेले होते आणि रोहित पवार चौकशीला आत गेले. परंतु 6-7 तास होऊन सुद्धा ही चौकशी संपत नाहीये. त्यावरून जे आहे ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीतच कार्यकर्त्यांनी अशी सुद्धा भूमिका घेतली, जर रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर आले नाही तर जी काही पोलीस बंदोबस्त तिथे लावण्यात आलेला आहे ते बॅरिगेड्स तोडून आम्ही ईडी कार्यालयात घुसू, असा थेट इशारा जो आहे तर इशारा आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. आपण जर बघितलं तर 2019च्या वेळेस शरद पवारांनी सुद्धा असंच ईडी कार्यालयात मी स्वतः जाणार अशी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा धिंगाणा त्यावेळेस तिथे घातलेला होता. मोठ्या प्रमाणात जे आहे ते कार्यकर्ते शरद पवारांच्या समर्थनार्थ तिथे आलेले होते आणि तशीच काहीशी परिस्थिती आज देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे. दरम्यान आतापर्यंतची अपडेट आपल्याकडे अशी आहे की रोहित पवारांची ही चौकशी आहे ती अजूनही सुरू आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार ही चौकशी जी आहे ते रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत चालू राहू शकते आणि अजूनही जे बडे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते ईडी कार्यालयाबाहेर आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड असतील किंवा इतर अनेक नेते, रोहित पाटील वगैरे आणि स्वतः शरद पवार मात्र राष्ट्रवादीचं जे कार्यालय आहे मुंबईतलं तिथं बसून आहे. आपण जर बघितलं तर कालच अशी माहिती मिळाली होती की शरद पवार जे आहेत ते जोपर्यंत रोहित पवारांची ईडी चौकशी संपत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यालयात जे आहेत ते बसून राहणार आहेत. एकंदरीतच कालपासूनच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये असं वातावरण आहे की किंवा असं राजकीय वर्तुळात चर्चा आहे की रोहित पवारांच्या समर्थनार्थ जे आहेत ते शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटात जे आमदार आहेत किंवा जे नेते आहेत त्यांनी रोहित पवारांना खास करून लक्ष केलेलं आहे. किंवा एकंदरीत अजित पवारांनी तर शरद पवारांच्या वयावरून नेहमीच लक्ष केलेलं आहे. परंतु जे इतर नेते आहेत राष्ट्रवादीचे यांनी खास करून रोहित पवारांवर निशाणा साधलेला आहे. त्यामुळे रोहित पवारांची ही ईडीची चौकशी लागल्यानंतर राजकीय वर्तुळात जे आहे तो राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. एकंदरीतच रोहित पवारांनी अशी भूमिका घेतलेली आहे की मी निर्दोष आहे, परंतु जी काही माझ्याकडनं चौकशी केली जाईल त्याला मी समर्थपणे उत्तर देईल, मी घाबरणार नाही. कारण जो आहे पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते शरद पवार म्हणजेच बाप माणसाचा माझ्या पाठीवरती हात आहे, त्यामुळे मी कुठेही घाबरणार नाही. परंतु कुठेतरी या संदर्भात राजकारण केलं जातंय असं दिसतंय. खरं तर मगाशी जेव्हा कार्यकर्त्यांनी या संदर्भात ईडीच्या कार्यालयाबाहेर जेव्हा बॅरिकेड तोडून आतमध्ये घुसण्याचा इशारा दिला त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर ही एक मोठं आव्हान असणार आहे मुंबईत सुद्धा. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा कालच खरं तर रोहित पवारांनी सांगितलं होतं की
जरी ईडीची नोटीस आली असली आणि मी चौकशीला जात असलो तरी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन जे आहे ते रोहित पवारांनी केलं होतं, परंतु कार्यकर्त्यांनी मात्र मगाशी काहीसा धिंगाणा घातलेला आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान या संदर्भात जेव्हा रोहित पवार सकाळी ईडी कार्यालयात गेले त्यानंतर जे आहे ती सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांना जे आहे ते आपली प्रतिक्रिया दिली आणि आम्ही आव्हानांवर मात करून विजय मिळवू अशी त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. सुप्रिया सुळे नक्की काय म्हणाल्यात आपण पाहूया. डेटा सांगतो की 90 ते 95% लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले आहेत अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडन्स बेस्ड शिक्कामोर्तब होतोय. जे 64 कारखाने चौकशीच्या फेऱ्यात आहेत, या कारखान्यांमध्ये अजित पवार आणि सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांचे देखील कारखाने आहेत. ही केस सोपी आहे, फक्त मी बाहेर पडणार नाही तर सर्वांना बाहेर काढेल असा विश्वास रोहित पवार व्यक्त करतायत. अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी मीडियाला याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. रोहित पवार यांचं म्हणणं आहे की मी केवळ स्वतः नाही तर अजित पवारांना सुद्धा या केसमधून बाहेर काढेल. मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील, कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. मराठी काय प्रश्न? मराठी होऊ द्या. सकाळपासून या ठिकाणी पाहिले त्यामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे पळणारा नाही तर लढणारा दादा मी आहे. अजितदादा गटाला हा टोला म्हणावा लागेल किंवा अजितदादांना हा टोला म्हणावा लागेल? हा टोल्याचा विषय नाही आहे. पोस्टर काय आम्ही लावत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनांचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. म्हणजे आपल्या बाजूनी एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल. आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो, त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. रोहित दादांच्या पाठीशी आहे, अजितदादा पवार ही पाठीशी आहेत, काय सांगितलेलं आहे त्यांनी निरोप दिलेला आहे? ते तुम्हाला रोहित, मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते. मी काल रात्री उशिरा आले मतदारसंघातून, त्याच्यामुळे बाकी कुणाचं काही फॅमिलीत बोलणं झालं असेल तर मला माहिती नाही, कारण का मी खूप दिवसांनी खरं तर मुंबईला आले. गटबीट नसता तो, आणि त्या प्रवक्ता ही लोकशाही आहे, प्रवक्त्यांना बोलायचा अधिकार. तर आपण बघितलं सुप्रिया सुळे यांनी असं सांगितलं की सत्याचा विजय होणार आहे, त्याचप्रमाणे आम्ही आव्हानांवर मात करू. एकंदरीतच जे आहे ते पवार कुटुंब जे आहे, म्हणजे अजित पवार, शरद पवार मूळ राष्ट्रवादीतून फुटल्यानंतर पवार कुटुंबीय जे आहे ते कुठेतरी रोहित पवारांच्या मागे उभे राहिल्याचं आपल्याला आजच्या या वातावरणातून कळून आलं. खरं तर अजित पवारांना या संदर्भात जेव्हा प्रश्न विचारला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ईडीची नोटीस ही काहीतरी चौकशी करण्यासाठी आलेली आहे. जर निर्दोष असेल रोहित तर तो सुटेलच. एकंदरीतच अजित पवारांनी अशी भूमिका घेतलेली आहे. परंतु रोहित पवारांना नोटीस आल्यामुळे कार्यकर्त्यांनी मात्र भाजपवरती तोंडसुख घेतलेलं आहे. अजित पवार ज्यावेळेस आमच्या सोबत होते त्यावेळेसही त्यांना ईडीचा नोटीस येणार असं सांगितलं जात होतं, परंतु आता अजित पवार भाजपमध्ये गेल्यावरती रोहित पवारांवर जी आहे ती ईडीची धाड टाकण्यात आल्यामुळे कार्यकर्ते नक्कीच कुठेतरी नाराज झालेले आहेत किंवा कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आज आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान या संदर्भात ही चौकशी नक्की किती वाजेपर्यंत चालते किंवा रोहित पवारांना अटक केली जाते का, किंवा यानंतर रोहित पवारांना परत ईडीच्या चौकशीसाठी बोलवलं जातं का, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान या बातमीवर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. त्यानंतरच्या चौथ्या बातमीकडे आपण वळतोय आणि ती बातमी आहे ती म्हणजे इंडिया आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे. खरं तर एनडीए किंवा एकंदरीतच मोदी सरकार विरुद्ध लढण्यासाठी देशभरातील प्रमुख 23 पक्षांनी मिळून जी आहे ती इंडिया आघाडी स्थापन केली होती. परंतु आणि यातला मुख्य पक्ष जो होता तो काँग्रेस हा आहे आणि इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी गेल्याच आठवड्यात जे आहे ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झालेली आहे. परंतु इंडिया आघाडीच्या ज्या बैठका झाल्या त्यामध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून जे आहे ते कुठेतरी प्रत्येक पक्षामध्ये जी आहे ती नाराजी आपल्याला पाहायला मिळाली होती. कारण ज्या पक्षात जो पक्ष जो आहे तो सत्तेवरती आहे, अर्थातच त्यांनी लोकसभेच्या जास्त जागा लढवण्याच्या मागण्या केलेल्या होत्या आणि यावरून जे आहे ते काही दिवसापूर्वी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूलचे अध्यक्ष ज्या आहेत ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीमधून बाहेर पडत कुठेतरी एकला चलोचा नारा दिला होता. आणि आज पुन्हा एकदा जे आहे ते आम आदमी पार्टीने या संदर्भात जो आहे तो विचार केलेला आहे किंवा आपण स्वबळावर निवडणुका लढू असा हे केलेलं आहे. दरम्यान ह्या दोन पक्ष जे महत्वाचे आहेत ते इंडिया आघाडीतून अशा प्रकारे बाहेर पडत असतील तर ही इंडिया आघाडीमध्ये एक उभी फूट पडल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कारण ममता बॅनर्जी यांची सुद्धा जी ताकद आहे पश्चिम बंगाल असेल किंवा जे त्यांचे खासदार असतील लोकसभेचे आणि त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष जो दिल्लीमध्ये सत्तेवरती आहे त्याचप्रमाणे पंजाबमध्ये सुद्धा गेल्या वर्षी जी आहे ती आम आदमी पार्टीची सत्ता आलेली आहे. भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहे. खरं तर या संदर्भात आपण बघितलं तर जे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान यांनी वेळोवेळी जे आहे ते जाहीर सभेतून किंवा व्यासपीठावरून असे माहिती सांगितलं होते की सुतोवाच केलं होतं की आपण जे आहे ती वेगळी निवडणूक लढूया पंजाबमध्ये. कारण काँग्रेस सोबत जर घेतलं तर आपल्याला जास्त जागा लढवता येणार नाही. आणि ममता बॅनर्जींनी सुद्धा अशीच भूमिका घेतली होती. खरं तर तृणमूल काँग्रेसच्या एकंदरीतच किंवा पश्चिम बंगालमध्ये जे आहेत त्या 42 लोकसभेच्या जागा आहेत आणि त्यातल्या 2019च्या निवडणुकीच्या वेळेस फक्त केवळ दोन जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला जिंकल्या होत्या. त्यामुळे ममता बॅनर्जींनी अशी भूमिका घेतली की काँग्रेसला जास्त जागा आम्हाला सोडता येणार नाही. कारण भाजपला हरवण्यात जो आहे ते तृणमूल काँग्रेसचाच महत्वाचा पक्ष आहे पश्चिम बंगालमध्ये. परंतु यावरून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मतभेद झाल्यामुळे जो आहे तो ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यामुळे त्याचप्रमाणे काँग्रेसचे जे सरचिटणीस आहे किंवा अधीर रंजन चौधरी यांनी या पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी या संदर्भात एक जोरदार वक्तव्य केलं होतं. त्यांनी सांगितलं की या अगोदर सुद्धा आम्ही 2च जागा जिंकलेलो आहेत आणि आताही त्या जागा जिंकून दाखवू. परंतु एकंदरीतच लोकसभेचा जर विचार केला तर ही 2024 ची ही लोकसभा प्रत्येक पक्षासाठी जी आहे ती महत्वाची आहे. एकंदरीतच सगळ्यांनी मोदी सरकार किंवा एनडीए आघाडी विरोधात ही 23 पक्षांची जी आहे ती मोठी गठबंधन किंवा अलायन्स बनवली होती आणि तिला इंडिया नाव दिलं होतं. खरं तर या इंडिया नावावरून सुद्धा राजकारण रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु अशा प्रकारे जर लोकसभेच्या जागा वाटपावरून मतभेद होत असतील आणि असे पक्ष जर इंडिया आघाडीतून बाहेर पडून जर इंडिया आघाडीमध्ये उभी फूट निर्माण होत असेल तर कुठेतरी सत्ताधारी असणाऱ्या भाजपला किंवा एनडीएला या संदर्भात जे आहे ते वेगळा विचार करावा लागेल. कारण आपण बघितलं तर देशभरातील अनेक नेते जे आहेत मोठ्या पक्षातील त्यांच्यावरती ईडी किंवा सीबीआय अशी प्रकारची कारवाई करून जे आहेत ते नेते भाजप सोबत जुळवून घेत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जर इंडिया आघाडीत फूट पडत असेल तर सत्ताधारी पार्टीला मात्र यामुळे फायदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असं एकंदरीतच जे आहे ते चित्र येत्या लोकसभेमध्ये दिसू शकतं. त्यामुळे आता इंडिया आघाडी आणि त्यातला महत्वाचा असणारा काँग्रेस पक्ष हा यानंतरच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये कशा प्रकारे जे बाकीचे पक्ष आहेत त्यांना न्याय देईल हे सुद्धा पाहावं लागेल. दरम्यान अजून लोकसभेच्या निवडणुकीला 2 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल असतील त्यांना इंडिया आघाडीतील काही नेते मनवू शकतात आणि पुन्हा इंडिया आघाडीमध्ये घेऊन येऊ शकतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. दरम्यान ही सुद्धा एक महत्वाची बातमी होती. खरं तर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने ही खूप महत्वाची बातमी होती. या बातमीवरती सुद्धा आपलं लक्ष राहणार आहे. कारण राहुल गांधींची आहे ती दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा सुरू झालेली आहे आणि तिचा शेवट जो आहे तो महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे मणिपूरमधून सुद्धा ही यात्रा जाणार आहे आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे काही नेते किंवा स्वतः ममता बॅनर्जी असतील किंवा इतर नेते असतील या काँग्रेस यात्रेमध्ये सहभागी होतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यानंतरच्या 5व्या आणि शेवटच्या बातमीकडे आपण वळतोय आणि ती बातमी अर्थातच 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या हिताची बातमी असणार आहे. खरं तर 10वी-12वीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान होत असतात आणि ही परीक्षा होण्याच्या आधीच आज जे आहे ते महाराष्ट्र बोर्डाने एक परिपत्रक काढून एक महत्वाचा निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे या मुलांना जे 10वी-12वीच्या बोर्डाचे पेपर होणार आहेत त्या
पेपरला वाढीव किंवा जास्तीचे 10 मिनिटं वेळ दिला जाणार आहे. खरं तर हा जो निर्णय होता तो गेल्या वर्षीच्याच फेब्रुवारी मार्च मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये झाला होता आणि तोच निर्णय जो आहे तो पुन्हा एकदा घेतलेला गेणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन किंवा एकंदरीतच पालक आणि विद्यार्थ्यांनी जी मागणी केली होती त्या मागणीचा सारासर विचार करून ही सदरची जी 10 मिनिटं वेळ वाढवून देण्यात आलेला आहे त्यावर किंवा निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं जो वेळ वाढवून देण्यात आलेला आहे तो संदर्भातला निकाल आज जो त्या संदर्भातला विचार जो आहे किंवा त्या संदर्भातला निर्णय आज महाराष्ट्र बोर्डाने घेतला. खरं तर आपण बघितलं तर परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी असं सांगण्यात आले परिपत्रकात की परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समाज समजून घेण्यासाठी ही वाढीव वेळ मिळणार आहे असं बोर्डाकडनं सांगण्यात आलंय. त्याचप्रमाणे 10वी-12वीच्या परीक्षाच्या विद्यार्थ्यांचा एक महत्वपूर्ण त्यांच्या शैक्षणिक जीवनातला हा एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक आणि समाज घटक म्हणून या जो समाज असतो तो या परीक्षेकडे बारकाईने बघत असतो. परंतु गेल्या काही 2 ते 3 वर्षापूर्वी असे प्रकार घडले आहेत की परीक्षा सुरू होण्याआधीच मोबाईलवरती प्रश्न येतात, तसेच अन्य समाज माध्यमातून हे प्रश्न व्हायरल होत असतात. अशा आणि त्या संबंधितल्या अफवा असतील किंवा अशा काही घटना असतील त्या घडलेल्या आहेत. त्यामुळे दुसरा एक अँगल जर या निर्णयामागे बघितला तर परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा प्रयत्न सुद्धा अशा या निर्णयातून होऊ शकतो. त्यामुळे एकंदरीत अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा, तसेच परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पडाव्यात यासाठी या परीक्षेच्या जी वेळ आहे, निर्धारित वेळ आहे तिच्यापेक्षा 10 मिनिटे अगोदर प्रश्न वितरित करण्याची सुविधा किंवा जी गेल्या वर्षी सुरू झाली होती आणि आता त्यानंतर ही पेपर्स जो वेळ आहे त्याच्यानंतरची जी 10 मिनिटं आहेत ती वाढवून देण्याचा निर्णय महत्वपूर्ण निर्णय आहे जो आज महाराष्ट्र बोर्डाने घेतलेला आहे. आपण जर बघितलं तर या संदर्भात सकाळी जो 10:30 वाजताचा तसेच दुपार सत्रात 2:30 वाजताच्या परीक्षा ज्या होणार आहेत केंद्रावरती, त्याचप्रमाणे सकाळ सत्रामधील 11 ते जो पेपर होणार आहे तो आता सकाळ सत्रामधील 11 ते 2:10 त्यानंतर 11 ते 1:10 आणि 11 ते 1:40 अशा या सगळ्या वेळा असणार आहेत. त्याचप्रमाणे दुपार सत्रातील ज्या वेळा असणार आहेत त्या 3 ते 6:10, 3 ते 5:10 आणि 3 ते 5:40 अशा प्रकारच्या या सर्व पेपरसाठी जे आहेत ते 10 मिनिटं जे आहे ते वाढवून देण्याचा निर्णय आज महाराष्ट्र बोर्डाकडून घेतलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा नक्कीच महत्वाचा निर्णय होता आणि तो आज महाराष्ट्र बोर्डाकडून घेण्यात आलेला आहे. दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील 5 महत्वाच्या बातम्या. अशाच बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो. त्यामुळे अशाच लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी आणि राज्यातील आणि देशभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.